नमस्कार पालकांनो. लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण फॅमिली ट्री नावाचं एक साधन वापरतो, जेणेकरून मुलांना नाती कळावीत, आपल्या घरामधली माणसं कोणकोणती आहेत, त्यांची परस्परांशी नाती काय आहेत किंवा ते कशा प्रकारचं काम करतात, ही एक अतिशय प्राथमिक आणि बेसिक माहिती मिळवण्यासाठी आपण फॅमिली ट्री किंवा वंशवृक्षाचा उपयोग करत असतो. पण जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये बाहेर कोणाचे तरी आदर्श देण्यापेक्षा तुमच्याच कुटुंबामध्ये असे आदर्श नक्की असतात, तुमच्या आधीच्या पिढीमध्ये किंवा त्याच्याही आधीच्या पिढीमध्ये किंवा आत्ताच्या पिढीमध्ये, तेव्हा अशा प्रकारची माहिती जर आपल्या मुलांना आपण योग्य पद्धतीने दिली तर मुलांना हे कळेल की आपण नेमके कुठे जन्माला आलेलो आहोत, कोणत्या कुळातले आहोत, आपल्या मागे कोणती परंपरा आहे. आणि ह्याच्याकरता ज्याला आम्ही आपण असं म्हणूया की आनंदाचं झाड, आयुष्याचं झाड, आनंदाचं झाड कसं होऊ शकेल, तर त्याला फॅमिली ट्री असं म्हटलं जातं. हा जो फॅमिली ट्री आहे म्हणजे कोणतंही झाड हे जमिनीमध्ये रुजतं, जमिनीमध्ये रुजल्यानंतर हळूहळू मोठं होतं. तसं मुलांना हे सांगा की तुम्ही ज्या जमिनीमध्ये रुजलेला आहात, जिथे तुम्ही आत्ता राहता आहात, त्या रोजच्या दैनंदिन जीवनामधलं तुमचं जगणं कसं आहे, तुम्ही कुठकुठल्या ॲक्टिव्हिटी करता, काय काय करता संपूर्ण दिवसभरामध्ये, कोणाकोणाच्या संगतीत असता. दुसरं, मुलांना सांगा ज्याप्रमाणे झाडाचा बुंधा असतो त्याप्रमाणे तुमचं आयुष्य हे संपूर्णपणे झाडाच्या बुंध्यासारखं असतं. म्हणजे तुम्ही जर मजबूत उभं राहिलात तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधार देऊ शकाल. तिसरी गोष्ट, मुलांना जशी झाडाची मुळं असतात तसं तुमचं मूळ, तुमचं ओरिजिन कुठलं आहे, तुमचं मूळ कुठलं आहे, तुमचं कुळ कुठलं आहे, तुम्ही कुठून आलेला आहात, कुठल्या घराण्याची पूर्व परंपरा आहे तुमच्या मागे, तुमचे पूर्वज काय करत होते, तुमचं कुलदैवत कुठलं आहे, तुमच्या गावात कोणती जत्रा भरते, त्या जत्रेच्या मागचा उद्देश काय आहे. जर तुम्ही गावात नसाल, शहरामध्ये असाल, तेव्हासुद्धा तुम्हाला तुमची मुळं किंवा तुमचं ओरिजिन, तुमच्या प्रथा, तुमच्या परंपरा, तुमची संस्कृती, तुमचे आचार विचार, हे सगळं जर का आपण मुलांना लहानपणापासून दाखवत राहिलो तर किमान ओळख तरी होईल. त्यांनी ते पालन करावं न करावं हा फार पुढचा प्रश्न आहे. तसंच मुलांना जर आपण झाडाच्या बुंध्याबद्दल म्हणजे ट्रंकबद्दल ज्याला मी म्हणते की हा बुंधा म्हणजे काय, तर तुमची स्किल्स आहेत, तुमचे इंटरेस्ट आहेत, तुमच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारचे स्किल्स डेव्हलप करू शकता आणि हे तुमच्यात आले कुठून. तर कधीकधी असं असतं की तुमच्या वंशपरंपरागतसुद्धा हे कौशल्य आलेली असतात, ह्या कला आलेल्या असतात, हे वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी, तुमचे इंटरेस्ट आलेले असतात, हे आपण मुलांना सांगू शकतो. आता हे झाडाच्या ब्रांचेस म्हणजे फांद्या. झाडाच्या ब्रांचेस आणि फांद्या म्हणजे काय, तर तुमची स्वप्न, तुमच्या आशा, तुमच्या मनातल्या इच्छा, तर ही सगळी पूर्ण करण्यासाठी म्हणून जसं झाड विस्तारत जातं, जसं झाडाच्या फांद्या बहरत जातात, फुलत जातात, त्याप्रमाणे मुलांना म्हणावं की तुमच्या इच्छा, तुमची स्वप्न, तुमच्या आशा याबाबत मुलांना प्रश्न विचारा की ही सगळी जी माणसं आपल्या आधीच्या पिढीमधली होती, ती सगळी माणसं कोणत्या इच्छा घेऊन मोठी झाली, कोणती स्वप्न त्यांनी पाहिली, ती त्यांनी कशी पूर्ण केली. तर ह्या हळूहळू आपल्या पूर्वजांचा त्यांना आपण जर का पूर्वजांची ओळख करून दिली तर मुलांना हळूहळू हे कळायला लागतं की बाहेर कुठले आदर्श शोधण्याची गरजच भासत नाही, कारण तुमच्या वंशपरंपरेमध्ये, तुमच्या पिढ्यानपिढ्यामध्ये तो वारसा जपलेला असतो. दुसरं म्हणजे त्याच्या पुढचं आपण सांगू शकतो की जशा झाडाची पानं असतात, ही झाडाची पानं म्हणजे तुमच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे असे लोक की ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर काही ना काहीतरी इन्फ्लुएन्स किंवा प्रभाव पडत असतो. तुम्ही त्या माणसांबरोबर आयुष्यामध्ये राहायला तुम्हाला आवडतं, तुम्ही छान वेळ घालवता. त्याच्यानंतर झाडाचा पुढला भाग म्हणजे फ्रूट्स म्हणजे बक्षिसं. तुम्हाला आयुष्यामध्ये कुठकुठली बक्षिसं मिळाली आहेत, ज्याला तुम्हाला ती बक्षिसं द्यावीशी वाटली त्याला ती का द्यावीशी वाटली, असं काय कारण आहे की तुम्हाला बक्षीस द्यावंसं वाटलं त्या माणसाला, तुमच्यात असं काय आहे की तुम्हाला बक्षीस मिळावं. शेवटची गोष्ट आपल्याला सांगता येईल की स्टॉर्म्स म्हणजे वादळ. ज्यावेळेला वादळ येतं त्यावेळेला अख्खं झाड गदागदा हलतं, परंतु ते कितीही वादळ आली तरी त्याला तोंड देतं. त्याप्रमाणे तू देखील तुझ्या आयुष्यामध्ये छोटी छोटी वादळं
मोठे वादळं किंवा छोटे मोठे प्रॉब्लेम्स, संकट, समस्या आली तर त्याला कसं तोंड देशील? एखाद्या प्रतिकूल परिस्थितीशी, ॲडव्हर्स सिच्युएशनला तू कसा सामोरा जाशील हे मुलांना सांगणं. थोडक्यात आपल्या मुलांना त्यांचा वारसा, त्यांची मूल्य, त्यांची संस्कृती, त्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची स्वप्न, त्यांना इन्फ्लुएन्स करणारे लोक, त्यांच्या संपूर्ण कुळाची माहिती, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मुलांसमोर ठेवतो ना पालकांनो, त्यावेळेला मुलांना आपल्याला स्वतंत्रपणे संस्कार करण्याची गरज भासत नाही. कारण संस्कार करणं हे काही बाजारामध्ये घेऊन येण्याचं एखादं खेळणं नव्हे, तर ते रुजवावे लागतात आणि ते आपल्या घरातच असतात. तेव्हा हे जरूर करून बघा. आयुष्याचं झाड, आनंदाचं झाड.